Hello guys, welcome to my new YouTube video. So तुमच्या पहिले एकदा स्वागत आहे माझ्या नवीन YouTube ब्लॉग मध्ये. काय फालतू गेली गाइस गुड मॉर्निंग. आता सकाळ जायचं. हाला ना आगासाठी काय सांगू त्या पोट बिघडलं. कशी नालायक पोरत काय माहिती सगळी पानं खातात बाबांकडून मागून. चल ते सोडा. पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये. आज माझ्या भावाचा 20 मे आहे. सो आणि ते आज बड्डे संध्याकाळी सेलिब्रेट करणार. एवढे दिवस मी ब्लॉग नाही काढले कारण माझी मेमरीसुद्धा फुल झाली असते आणि मला म्हणजे अपलोड करायला भेटत नाही तर ते आणखीन म्हणजे फोन पूर्ण लॅग वगैरे झालं असतं म्हणून मी ब्लॉग नाही काढले. तर मी आज ब्लॉग काढणार आहे आणि मुंबईला जायचा ब्लॉग काढणार आहे. आणि हा जो सडावरती जाताना ब्लॉग काढलेला तो मी ब्लॉग एकदा कोणत्या तरी ब्लॉगमध्ये अपलोड करेल किंवा मी त्याचा ब्लॉग व्हिडिओ वेगळा अपलोड करेल यूट्यूबवर. सो तो सुद्धा बघा. आम्ही किती म्हणजे खूप वर गेलेलो साड्यावर आणि तिकडचं म्हणजे जे नॅचरल जे काय होतं सिनेरी वगैरे एक नंबर होती. आणि वरती जाऊन फक्त काय बघितली एक विहीर आणि करवंद खाल्ले. सो इथे आई कौलं वगैरे साफ करते ही बघा आणि खाली बाबा वगैरे ते कौलं लावतात. सो ती सगळी कामं झाल्यानंतर तुम्हाला बड्डे बॉयसोबत पण मिळवतो. त्याला भरपूर कमेंटमध्ये विश करा आणि भेटू आपण संध्याकाळी. त्याला भेटल्यानंतर मग भेटू संध्याकाळी आपण बड्डेमध्ये. आणि हा ब्लॉग येईपर्यंत बघाल. या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा ब्लॉग कसा वाटला. थोडीफार मस्ती दाखवू जमलीच तर. हगरी लोक हायतात सोबत म्हणजे भावाचे काल मी रात्री लावलेले आहेत मस्त इथे. भावाला मी फोन दिला आणि आयुष्याची वाट लावून घेतली. सो गाईज कधी कोणत्या मित्राला विश्वास ठेवून फोन चॅटिंगला देऊ नका. मी ज्या मुलीला ओळखत नाही त्या मुलीसोबत सेटिंग लावून धंद्याला लावून दिला नाही मला. सो आई शपथ साहेब कानाला खडा न जडा नुसता जडा. ते आज परत मी फोन घेऊन परत एकदा बोलणार आहे. ए देणार नाही चॅट करायला देणारच नाही ब्रो. आणि तिथे पाठीमागे ना दर्श वाटतोय बोरिंग हापसते. बोरिंग दिसणार आहे की ना ती बघा दिसली रेड टी शर्ट वाली. जरा झूम करायला दादा तुम्ही. झूम तर होणार नाही पण तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवता ती पाणी हापसते. बोरिंग वाला मजा येते. आम्हाला आवाज दिले तरी आम्ही जात नाही कोण. ते बघा तुम्ही बघू शकता गाईस पूर्ण कल जे होतं ते काढलं आणि सगळे साफ करून पुन्हा लावत आहेत. माझे बाबा आहेत त्यांचे पूर्ण मिळून काम करतात आणि ते आधी साफ करते सगळं साफ करतात. बघू शकता. पण भेटू सगळे कामं वगैरे झाल्यानंतर अवतात सुद्धा आंघोळसुद्धा नाही केलेली म्हणून. त्याला जरा काय बोललं ना की लगेच चिडतो आणि चेतवलेला मजा येते म्हणून आम्ही चेतवतो. हे शेमड्या हे शेमड्या हे शेमड्या हे शेमड्या. शेमडा बघू शकता तुम्ही गाईस मारून चाललेला आहे शेमडा. सम्यक जेवू नको देऊ. सम्यक सम्यक जेवू नको देऊ. वाटतं तुला मी जीव देन. गाईस
हिच्या वयाचा असताना मला फक्त 4 चाकाची सायकल यायची आणि ही बघा 2 चाकाची चालवायला शिकली सुद्धा. आणि मी हिच्या इच्छा असून सुद्धा 4 चाकाची सायकल चालवत होतो. आणि माझ्या इच्छा म्हणजे मला 2 चाकाची कधी शिकलो आहे तर मी 5 पण नाही 7-8 वर्षाचा असताना शिकलेला. आणि ही 4 की 5 वर्षाची. मी तिला आत्तापासून 2 चाका लाज वाटते लाज. हिच्या वयाचा असताना 4 चाकाची चालवायचं आणि ही 2 चाकाची चालवायची शी. तर आणि तिथे सगळ्यात लहान पोरगा सायकलवरनं बिल्ली वगैरे मारायला चाललाय. तोडून घेणार बाकी काय नाही, तोडून घेणार स्वतःला. तर गायस मी दुपारी झोपलो जेवून वगैरे झाल्यानंतर मी आत्ता मगाशी उठलो आणि मी आता दुकानावर आलेलो. तर मी एकटा नाही आलो आहे, तर माझ्यासोबत बोललेलो ना ज्याचा बड्डे आहे तो सुद्धा आहे. तर ह्याला म्हणजे जातोय तर त्याच वांड्रावर मी खाली आलेलो दुकानात खाऊ घ्यायला. सो याचा बड्डे आहे. कमेंटमध्ये खूप वेळेला विश वगैरे करा. आणि सॉरी मला जास्त कॅप्चर करायला नाही भेटलं कारण गावी असल्यामुळे ना म्हणजे लवकर जेवलो की म्हणजे झोप पण लगेच येते. तसं मुंबईला कसं खाल्ल्यानंतर झोपायचं असतं तसं सेम इथे जेवल्या मला झोप येत होती म्हणून मी आलो नाही झोपलो. हळूहळू मग रात्री पार्टी ना काय माहिती ना. तर आता आम्ही चाललोय घरी परत. त्याचा भाव होता तो गेला गाडीवरून आणि आता आम्ही चालत थोडं चढून आलं. तिथे होतं ते ग्रीन कपडा दिसतोय ना तिथे होतं. तिथून एवढं चढत आलं अजून चढायचं आहे. वर गेल्यावरतीच यश भेटतं. चढा काय संध्याकाळी बघू याच्या बड्डेला काय. ह्यालाच नाही माहिती याच्या बड्डेला काय हाय काय नाही. वाव स्काय बघा काय भारी दिसतंय. कसं दिसतं मला सांगा तुम्ही. गाईस आपण भेटू घरी गेल्यावर आणि संध्याकाळी बघू याच्या बड्डेला. त्याचा बड्डे वगैरे सेलिब्रेट करणार आहेत तेव्हा भेटू. सो आतापुरती बाय. 2000 years later. तर गाईज आता बड्डेची तयारी चालू झालेली आहे. आतमध्ये जेवण वगैरे करत होते आणि मी तरी आंघोळ वगैरे करून आलो आणि तो बच्चाला मारत होता ना आणि आतमध्ये जेवण वगैरे चालू आहे. जेवण वगैरे हे पुऱ्या वगैरे माझे आते आणि काकी इथे पुऱ्या वगैरे तळते. कसं वाटतंय एवढ्या थंडगार वाऱ्यामध्ये. लय बरं वाटतंय. आणि कुणाला येऊच असं तर सांग पूर्वी मशीन लावून आणि सगळं दुनियाच दाखवणार. कोणाला जर AC वाल्या रूम मध्ये यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. कॉन्टॅक्ट करा मी नंबर देतो खाली. का हे बुरशी आत्ता उठलेल्या आंघोळीला चाललेत. हा ती चुकी बोललं नाही खरं का बोलायची. बाहेर गाणी वगैरे चालू तर काय आमच्या इथे रडवी लोक पण येतात. खूप मजा येते. गाणी लावतो आणि पप्पा सुद्धा आले. तर काय सगळ्यांची तयारी वगैरे झालेली आहे. बघू शकतात सगळ्यांची तयारी वगैरे झालेली आहे. जास्त नको काय काय लोकांची तयारी अजून. मी धोका दिला. साडी घालणार होती साडी नाही घातला नाही ना
जा रे जा. पाप लागणार. आणि बड्डे बॉय बघा इथे. हा का बड्डे बॉय. हे बड्डे बॉय हा हा नाही अजून थोड्या वेळाने बड्डे चालू आहे. गरम बरं आलं ब्लॉग चालू आहे. आणि हे इथे अजून गोरेच होत आहेत. सगळे बाहेर जमले तरी सुद्धा इथे अजून गोरेच होत आहेत. तर काय थोड्या वेळाने बड्डे चालू आहे. बाहेर क्राऊड आहे म्हणून मी जास्त काय बोललो नाही. सो तुम्ही बड्डे एन्जॉय करा आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. हा तर आपण भेटू बड्डेमध्ये. म्हणजे बड्डे चालू होईल थोड्या वेळाने. आणि अजून माणसं वगैरे इथे बाहेर इथे माणसं आहेत. बाहेर माणसं उभी आहेत. काय भेटू थोड्या वेळातच. बड्डे चालू होईल तेव्हा तोपर्यंत फोटो वगैरे असतील ते काढून घेऊ. गाईज माझ्या फोनमध्ये आता ब्लॉग कमी आणि फोटोज जास्त आहे या लोकांचे सगळ्यांचे. मगापासून फोटो काढून भरली या लोकांनी. केक बीक लागलेला आहे मस्त. थोड्या वेळाने बड्डे पार्टी आहे. चिकन वेगळी पार्टी वेगळी पार्टी काय समज ना. काय सगळ्या गोष्टी सांगायच्या असतात. काय असं ठेवायचं तर काय थोडा आता बड्डे चालू आहे. बड्डे एन्जॉय करा तुम्ही. ओके बघा आमच्या इथे बड्डे कसा बनवला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे डिअर जिमी. हॅपी बर्थडे टू यू. ते आता केकवरची फुलं वगैरे चेरी बिरी आतमध्ये गेल्यावर गायब सगळे उडवणार. बड्डे लहान पोरांचं पण लहानांपेक्षा तर मोठीच जास्त आली आहे. Few inches later.